काय चाललं म्हणजे माझं व्यवस्थित आलं. हाथों में गिटार रखेंगे दिल में कुरान रखेंगे, हाथों में गिटार रखेंगे दिल में कुरान रखेंगे, ये मेल बना ली जो आपस में वही धर्म ईमान रखेंगे, शंख बजे भाई चरण का आमन की एक अदान रखेंगे, कब और कैसे भी कहो मगर सबसे पहला नाम हिंदुस्तान ही रखेंगे. शास्त्र ने डालो शोध काढतो शोध. हा काय शोध लावला? महाराष्ट्र शासन मला पुरस्कार दिला बाबा. शोध काय लावलाय? वर काय आवाज ये रे काय तुम्ही अरे आवाज करा. मग काय बोललो ऐकले का जरा? कोण आवाज आवाज वर काय आवाज आवाज खाली जमिनीची खाली पाणी आहे का कोणाला माहिती? बघा आता हा शास्त्रज्ञ बरोबर विचारलं पाहिजे. वर काय आवाज आवाज खाली जमिनीची खाली पाणी पाण्याची खाली खरं आहे का कोणाला माहिती? हे बी बरोबर आहे. बाकी शास्त्रज्ञ बरोबर आहे. बरोबर पुढे काय? वर काय आवाज खाली जमिनीची खाली पाण्याची खाली खडक आहे का नाही? मला एक सांग, खडकाच्या खाली कोण आहे? खडकाच्या खाली म्हातारी काय करते? पप्पा डॅडी बाप काय करते? काय म्हातारं म्हातारे काय? हा म्हातारे. बरं बरं आता हे म्हातारा विचारायच्या पुढे विचारतो. म्हणजे तू मला पॉइंट मध्ये कॅच कर. कॅच करतो कॅच. अरे मी पण सांगतो ना. वर काय आवाज खाली जमिनीची खाली पाण्याची खाली खडकाच्या खाली माझं म्हातारे. बरं तुझ्या म्हाताऱ्याच्या खाली कोण आहे? तुझी म्हातारी. याला बनवतो काय आज शास्त्रज्ञ झाले म्हणतो. आपण दोघं हल्लीचा कार्यक्रम चालू आहे. आपल्या दोघांचं काय काम आहे? आपला तिसरा मित्र प्रताप गायकवाड त्याला बोलू. हो प्रताप गायकवाड. राम 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 राम. काय चाललं मित्रांनो? तुमच्या आशीर्वादाने माझं सुद्धा अगदी मजेत चाललं मित्रांनो. पण त्याचं काय झालं? तुमच्या नादाला लागून वाह्यात गेलो. सकाळी 6 वाजले मस्त पैकी काळे पाटील दौडा अक्षर बघायचं. सरकार मान्य देशी दारू दुकान. याचे 10 उचल त्याचे शेंगदाणे उचल त्याचे फुटाने उचल. राहिलं का कशात काही मला एक सांगा. तुम्ही आमचं गुरु म्हटलं काय? कशाचे गुरु तुमचे? अरे तुम्ही वयामानानुसार कोण कोणाचे गुरु याच्यावरून ओळखा. शेवटी आई बापांनी मिटिंग घेतली आणि समोर बसवलं. पोरगा आपलं वह्यात चाललं. मला मिटिंगला बसवलं समोर बसून काय विचारलं, हे बघ बाळा तुला जर तुझं चांगलं जर करायचं असेल, दोनाची 4 जर करायचं, तुझ्या नालायक मित्रांची संगत सोडून दे. नाही काय सरळ रात्रीचे 12 वाजले बॅग उचलली सरळ मुंबई गाठी. टीसी नसताना रात्री 12च्या पुढं. आणि तुम्हाला सांगतो शिक्षण घेऊन शिक्षणाचा फायदा झाला मित्रांनो. मस्त पैकी छान पैकी धंदा वाटला. 750 वर्कर माझ्याकडे आज काम करतायत. 750 वर्कर एवढा मोठा धंदा टाकलाय. पण धंदा तरी कोणता आहे? धंदा तुम्हाला सांगितला असता रे, पण तुम्ही नालायकातले नालायक. त्याचं काय झालं माहितीये का? आता आपल्याकडे एक रोग येईल. एखाद्या मित्रांनी चांगली टपरी गावात टाकली रे टाकली तर त्याच्या बोकांनी दुसऱ्या जोडीदारांनी येऊन टाकली समजायचं. हे रोग आहे वाटते. आहे का नाही मला एक सांगा बरं. जाऊ द्या किती केले तर तुम्ही माझ्या जीवाची जीवन मित्र आहे. धंदा अगदी मस्त आहे. बिगर भांडवली मस्त पैकी तालुक्यातलं एखादं खेडेगाव ज्या ठिकाणी गर्दी असेल ते गाव बघायचं आणि मस्त पैकी छान पैकी सेंटर बघून उभं राहायचं गल्लीची. उभं राहिलं बुवा. नुसतं उभं नाही राहायचं, बरोबर काहीतरी घ्यायचं. आणि ज्या ठिकाणी महिलांची जास्त गर्दी असेल त्याच ठिकाणी आवाज द्यायचा. काय आवाज द्यायचा? असा आवाज द्यायचा जेणेकरून सगळ्यांना आवाज तो गेला पाहिजे. त्याचं कारण धंदा असायचा आहे. जितका तुम्ही चांगला आवाज द्याल तितका तुमचा धंदा होणार. 750 वर्कर म्हणजे आणि छान पैकी आवाज द्यायचा. तुझी कंपनी केस सकट जाऊन टाकली. गावच्याली यात्रा यात्रेत ठरवायचं तमाशा. तमाशा ठरवायचं आपल्या दोघांचं तिघांचं काम नाही. आपलं काम करायचं तरुण मित्र सचिन मोटेकरला बोलून घेऊ. सचिन मोटेकर दुधाची गाडी गेली काय? इथं गेली दुधाची गाडी. एवढं लाल ट्रक इकडे जाताना पहिली लाल ट्रक बी गेली काय का नाही? जाऊ दे. मला एक सांग, दुधाची गाडी गेली का लाल ट्रक गेली सांगायला लागला तू. मला एक सांग, तुला नेमकी जायचं कुठे? आईला मी अब्दुल मामा आमच्यात शहाणे तुम्हीच. आता काय करतो, माझ्या अनुभवाने मी थोडा शहाणा होतो. मागच्या वर्षी नव्हतो एवढा, पण यावर्षी होऊन आता चांगलं कडक लागल्यामुळे मी शहाणा झालो.